नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे लॉर्ड कॅनिंग. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने यांच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. चला तर मग सुरू करूया. लॉर्ड कॅनिंग हे 1856 मध्ये भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आले. लक्षात घ्या मित्रांनो, त्यांच्या आधी लॉर्ड डलहौसी होते. डलहौसीच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणामुळे संपूर्ण भारतात एक खूप मोठा असंतोष खदखदत होता. कॅनिंग भारतात आले आणि त्यांच्याच काळात या असंतोषाचा स्फोट झाला. ती घटना होती 1857चा ऐतिहासिक राष्ट्रीय उठाव. कॅनिंग यांच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची घटना. पण मित्रांनो, या उठावाच्या वेळी कॅनिंग यांनी अतिशय संयमाची आणि शांततेची भूमिका घेतली. त्यांनी फक्त मुख्य बंडखोरांनाच शिक्षा केली आणि इतर सामान्य सैनिकांना माफ केले. त्यांच्या याच दयाळू स्वभावामुळे त्यांना दयाळू कॅनिंग म्हणजेच क्लिमन्सी कॅनिंग असे म्हटले जाते. हा पॉइंट परीक्षेत वारंवार विचारला जातो, त्यामुळे तो नोट करून ठेवा. उठाव शमल्यानंतर 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबादच्या मिंटो पार्कमध्ये भरलेल्या विशेष दरबारात कॅनिंग यांनी व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा वाचून दाखवला. या जाहीरनाम्यामुळे एक मोठा बदल झाला. ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी राजवट भारतातून कायमची संपली आणि थेट ब्रिटिश संसदेची म्हणजेच क्राऊनची सत्ता सुरू झाली. सोबतच डलहौसीचा दत्तक वारसा नामंजूर कायदाही रद्द करण्यात आला. 1858च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल या पदाचे नाव बदलून व्हॉइसरॉय असे करण्यात आले. व्हॉइसरॉय म्हणजे ब्रिटनच्या राजाचा किंवा राणीचा प्रतिनिधी. आणि या एका बदलामुळे लॉर्ड कॅनिंग हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि भारताचे पहिले व्हॉइसरॉय ठरले. हा प्रश्न बहुतांश वेळा परीक्षेत कन्फ्यूज करण्यासाठी विचारला जातो. आता आपण बघूया त्यांच्या काळातील महत्त्वाच्या सुधारणा. 1854च्या चार्ल्स वूडच्या खलित्यानुसार 1857मध्ये भारतात कलकत्ता, मद्रास आणि मुंबई येथे पहिली 3 विद्यापीठे स्थापन झाली. तसेच ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे विधवा पुनर्विवाह कायदा 1856 कॅनिंग यांनीच संमत केला आणि विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. कायदे आणि अर्थव्यवस्थेतही कॅनिंगने ऐतिहासिक बदल केले. 1860मध्ये जेम्स विल्सन या अर्थतज्ज्ञाने भारताचा पहिला अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर केला आणि याच वर्षी गुन्हेगारी कायद्यांचे एकत्रीकरण करून IPC म्हणजेच इंडियन पिनल कोड 1860 लागू करण्यात आले. तसेच 1861च्या कायद्यानुसार भारतात हायकोर्टांची स्थापना झाली. चला तर मग जाता जाता 1 मिनिटात झटपट रिव्हिजन करूया. पहिली घटना 1857चा उठाव आणि विद्यापीठांची स्थापना. दुसरी 1858चा राणीचा जाहीरनामा आणि कॅनिंग पहिले व्हॉइसरॉय बनले. आणि तिसरी घटना 1860मध्ये पहिला अर्थसंकल्प आणि IPC कायदा. या सर्व बाबी लॉर्ड कॅनिंग यांशी संबंधित आहेत हे पक्के लक्षात ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.